नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। कागल इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेल्या दोघा विद्यार्थ्यांची IIT अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झाली आहे। करवी तालुक्यातील कोगे इथल्या ओंकार साठे पाटील याची IIT मुंबई तर भुदरगड तालुक्यातील कूर इथल्या अमित अनिल कांबळे याची कांचीपुरम इथं निवड झाली आहे। प्राचार्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कागलमधील नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांची IIT अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे। त्यामुळे नवोदय विद्यालयात जल्लोष करण्यात आला। ओंकार साठे पाटीलनं आपल्या प्रवेशाबद्दल प्राचार्यांना माहिती दिली, तसंच पुढील शिक्षणासाठी आशीर्वाद घेतले। नवोदय विद्यालयाच्या वतीनं प्राचार्य रवी दामोदरन यांच्या हस्ते ओंकारचा सत्कार करण्यात आला। यावेळी सुहास वाघमारे, जयश्री आवारी, विलास सहापूरकर उपस्थित होते। ओंकारचे वडील सेंटरिंग काम करतात। प्रतिकूल परिस्थितीत 2016 मध्ये नवोदय विद्यालयात 6वीत प्रवेश घेतलेल्या ओंकारनं 10वी मध्ये 91% गुण मिळवले। त्याला 2016 मध्ये बालश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। त्यानंतर दक्षिणा फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेतून IIT प्रवेशासाठी ओंकारची राजस्थानमधील बंदी इथं 11वी 12वी साठी निवड झाली। 12वीला त्याला 81.80% तर IIT प्रवेशासाठी लागणाऱ्या JEE परीक्षेत 90.60% गुण मिळाले। त्यामुळे त्याची मुंबई IIT मध्ये निवड झाली आहे। नवमतदारांनी मतदान नोंदणी करून घ्यावी असं आवाहन प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केलंय। गारगोटी इथं भुदरगड आणि आजरा तालुक्यातील BLO मतदान नोंदणी प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या। गारगोटी इथं भुदरगड आणि आजरा तालुक्यातील BLO मतदान नोंदणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। भुदरगडच्या तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अश्विनी अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर घेण्यात आलं। भुदरगड आजरा तालुक्यातील प्रत्येक गावात BLO नवीन मतदान नोंदणी, मतदान कमी करणं तसंच मतदार यादींचं शुद्धीकरण करण्यासाठी मतदारांच्या घरी आल्यावर नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं असं आवाहन प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केलं। तर तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी मतदार नोंदणी संदर्भात माहिती दिली। यावेळी मंडल अधिकारी RK टोळे, RM लांब, तलाठी फकरुद्दीन भटारे, राजू शिंदे, प्रकाश खाडे यांच्यासह भुदरगड आजरा तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते। UPSC, MPSC सह अन्य स्पर्धा परीक्षेतील यशासाठी मनातील न्यूनगंड बाजूला ठेवा। चांगली पुस्तकं वाचा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं गेलं तर यश तुमचंच आहे असा कानमंत्र माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी तरुणाईला दिला। गडिंग्लज इथल्या ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आणि इंटेट करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं वेद भविष्याचा या विषयावर व्याख्यानात त्या बोलत होत्या। ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आणि इंटेट करिअर अकॅडमी मार्फत राज्यसेवामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेध भविष्याचा हा कार्यक्रम घेण्यात आला। गडिंग्लज विभागातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या झेप अकॅडमीला अल्पावधीतच चांगलं यश मिळालंय असं मल्लाप्पा चौगुले यांनी सांगितलं। खेड्यातील मुलं प्रशासकीय सेवेत यावीत अशीच निवड समितीची भावना असते। त्यामुळे मुलाखतीवेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषेतच उत्तरं द्या। स्वतः गोंधळून जाऊ नका, समितीलाही गोंधळात टाकू नका। एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर सॉरी म्हणा, परंतु चुकीचं उत्तर देऊ नका असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं। प्राध्यापक डॉ. दत्ता पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली। कार्यक्रमाला डॉ. BS पाटील, सचिव संदीप कागवाडे, प्राध्यापक VK मायदेव, महेश मस्ती, बाबासाहेब आजरी, प्राचार्य डॉ. RS निळपणकर, प्राध्यापक विजयकुमार घुगरे, संदीप पाटील, रवळनाथचे CEO DK मायदेव, गौरी बेळगुदरी, विवेक दडी यांच्यासह आजरा, चंदगड, गडिंग्लज तालुका परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील भैरेवाडी इथं अज्ञात चोरट्यानं बंद घरातील पत्र्याच्या पेटीचं कुलूप तोडून 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। या चोरीची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे। भर दिवसा इतकी मोठी चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शाहूवाडी तालुक्यातील भैरेवाडी इथं तेजल शंकर पाटील कुटुंबियांसमवेत राहतात। शेती कामानिमित्त घरातील सर्वजण बाहेर गेल्याचा पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घरातील पत्र्याच्या पेटीचं कुलूप तोडलं।
पेटीतील मंगळसूत्र, कानातील झुमके, वेल, सोन्याची साखळी असा सुमारे 5 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची फिर्याद तेजल पाटील यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे. दरम्यान गेले 8-10 दिवसापासून शाहूवाडी तालुक्यात चोरीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भर दिवसा अशी चोरी झाल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. शाहूवाडी पोलीस या चोरीचा तपास करतायत. शाहूवाडी तालुक्यातील वरेवाडी इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते वरेवाडी कुंभारवाडी इथं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 1000 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय. शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी गावातून वृक्षदिंडी काढली, तसंच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शाहूवाडी तालुक्यातील वरेवाडी आणि कुंभारवाडी इथं ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्याचं जतन करावं, असं संजय सिंह चव्हाण यांनी सांगून ग्रामपंचायतीच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलंय. वरेवाडीचे सरपंच आनंदराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्रवीण हेरवाडे, रवींद्र कुंभार, ग्रामसेवक पांडुरंग सातपुते, सरपंच आनंदराव भोसले, सुदाम चव्हाण, राजश्री बोरगे, पायल भोसले, मनीषा भोसले, रेश्मा भोसले, जयश्री भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स. सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी.
अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या बाळासाहेब जाधव फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. दिवंगत आनंदराव जाधव यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या बाळासाहेब जाधव फाउंडेशनच्या वतीनं प्राथमिक शाळेतील 110 विद्यार्थ्यांना गणवेशासहित शालोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 7 विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. दिवंगत नेते आनंदराव जाधव यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब जाधव फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला. पुण्यतिथीच्या पारंपरिक कार्यक्रमामधून होणाऱ्या अवास्तव खर्चाला बगल देत अशा प्रकारचा समाजोपयोगी कार्यक्रम घेतल्यानं या फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक होत आहे. या समारंभाला सरपंच प्रमिला जाधव, उपसरपंच युवराज भोसले, माजी सरपंच रवींद्र जाधव, ग्रामसेवक नंदकुमार थोरवत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. दलित, शेतकरी, कष्टकरी, कामगार, स्त्री आणि उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकाला सामर्थ्य देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन इचलकरंजीच्या प्रांत मौसमी चौगले यांना देण्यात आलं. त्यांच्या रखडलेल्या साहित्याचं प्रकाशन करावं अशी मागणी करण्यात आली. जातीय व्यवस्था, गरिबी आणि भेदभावामुळे केवळ 1.5 दिवस शाळेत जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात फार मोठं योगदान आहे. अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे गुलामाला गुलामीतून मुक्त करणारं परिवर्तनाचं शस्त्र आहे. केंद्र सरकारनं अण्णाभाऊंनी मानवी हक्कासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं आणि त्यांच्या रखडलेल्या खंडाचं तत्काळ प्रकाशन करावं अशी मागणी भारतीय दलित महासंघानं इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष राहुल घाटगे, बाबासाहेब बनगे, राहुल आवळे, अक्षय घाटगे, गीता शिंदे, पूजा आवळे, शोभा परीट उपस्थित होत्या. यावर्षी अधिक मासामुळे गणपती बाप्पाचं आगमन 19 सप्टेंबरला होणार आहे. अधिक महिन्यामुळे गणेश मूर्ती बनवण्यासाठी कुंभार कारागिरांना वेळ मिळालाय. पन्हाळा तालुक्यातील ठिकठिकाणच्या कुंभारवाड्यात गणेश मूर्ती बनवण्याचं काम जोमानं सुरू आहे. यावर्षी 19 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार असून 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. यावर्षी मात्र गणरायाचा मुक्काम 10 दिवस असणार आहे. गणेश आगमनाला तब्बल 2.5 महिन्याचा कालावधी असला तरी मूर्तिकारांनी मे महिन्यापासूनच मूर्ती घडवण्याची लगबग सुरू केली आहे. पन्हाळा तालुक्यातील ठिकठिकाणच्या गावातील कुंभारवाड्यात मूर्ती बनवण्याच्या कामांना गती येतेय. सध्या मूर्ती बनवणं सुरू असून काही ठिकाणी तयार झालेल्या मूर्तीच्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. पन्हाळा तालुक्यात पावसानं चांगलीच उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गावागावांमध्ये पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. पण पावसानं उघडीप दिल्यानं पुराचं संकट काहीसं टळलंय. पन्हाळा तालुक्यात सकाळी 10 वाजल्यापासून पावसानं चांगलीच उघडीप दिली आहे. 15 दिवस कोसळणाऱ्या पावसानं चक्क उघडीप देऊन ऊन पडल्यानं शेतकरी वर्गाला दिलासा मिळालाय. शेतात पाणी शिरून गावात घरातही शिरण्यास सुरुवात झाली होती. पण ऊन पडल्यानं आणि पाऊस उघडल्यानं नदीला आलेल्या पुराचं पाणी उतरण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे गावात साथीचे आजार पसरतात. गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 5 वर्षापासून बंद असलेला फिल्टर हाऊस सुरू केलाय. सांगरुळमधील ग्रामस्थांना आरोग्य, पाणी, कचरा व्यवस्थापन यांसह सर्व सेवा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचं उपसरपंच सुभाष सुतार यांनी सांगितलं.
करवी तालुक्यातील सांगळू ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील फिल्टर हाऊसच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुभाष सुतार, बदाम खाडे, रवींद्र खाडे, बाळासो खाडे प्रमुख उपस्थित होते. गावातील सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत विकास कामं पोहोचून गावचा सर्वांगीण विकास करणं ध्येय आहे, असं उपसरपंच सुभाष सुतार यांनी सांगितलं. गेल्या 5 वर्षापासून गावातील पाणी शुद्धीकरणाचा फिल्टर हाऊस बंद होता. त्यामध्ये पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारं 12 टन साहित्य भरून हा फिल्टर पूर्ववत सुरू केलाय. त्याबरोबरच गावात विविध विकास कामांचा धडाका सुरू असून हे काम गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी बदाम खाडे, सचिन नाळे, दीपक मेहतर, बाळासो खाडे, ग्रामसेवक अमोल काजवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.